अगं सुनबाई, सगळ्यांनी जेवण केलं आहे, त्यामुळे एक काम कर आता तू पण जेवण कर. मी तुझ्यासाठी गरम गरम भाकर बनवते आणि मग आपण दोघे मिळून मस्तपैकी गप्पा मारत जेवण करू. जानकीताईने किचनमध्ये जाऊन त्यांच्या नवीन सुनेला माधुरीला सांगितलं. माधुरीच्या लग्नाला 15 दिवस झाले होते. माधुरी 7 दिवस तिच्या नवऱ्यासोबत हनीमूनसाठी गेली होती. आज तिने संध्याकाळचा स्वयंपाक बनवला होता आणि सगळ्यांनी जेवण पण आटोपलं होतं. तशी तर ती पहिल्यापासूनच हुशार होती, कारण ती जॉईंट फॅमिलीमध्ये राहत होती आणि त्यामुळे तिला कामाची सवय होती. त्यांच्या परिवारात सुनांबरोबर मुलींना पण सगळं घरातील कामे शिकवले जात होते. माधुरी जानकीताईला म्हणाली की, अहो आई, तुम्ही हे काय बोलत आहात? माधुरी तर जानकीताईंचं बोलणं ऐकून हैराणच झाली होती. काय झालं माधुरी? मी काही चुकीचं बोलली का? त्यामुळे तू हैराण होऊन माझ्यासोबत बोलत आहेस? आत्ता खरं तर माधुरीचं उत्तर ऐकून जानकीताई हैराण होणार होत्या. माधुरी म्हणाली की, आई, नाही, तुम्ही काही चुकीचं बोलला नाही, पण तुम्ही मला गरम गरम भाकरी करून का खायला घालणार आहात? आणि मी स्वतःसाठी भाकरी बनवते आणि अजून तुम्ही पण जेवण केलं नाही. आई, तुम्ही आधी जेवण करा, त्यानंतर मी जेवण करते. माधुरी जरा दचकत तिच्या सासूला म्हणाली. खरं तर माधुरीला विश्वासच बसत नव्हता की तिची सासू तिला गरम भाकरी बनवून खायला देणार आहे आणि स्वतः न जेवता पहिल्यांदा मला जेवणाबद्दल बोलत आहेत. जानकीताईने माधुरीला एक प्रश्न केला. का गं सुनबाई, तुला गरम गरम भाकरी खायला आवडत नाही का? माधुरी म्हणाली की, आई, तसं काही नाही, मला तर गरम गरम भाकरी खूप आवडते. मी जेव्हा माहेरी होते तेव्हा वहिनी आणि आई सगळ्यात पहिल्यांदा गरम गरम भाकर त्या माझ्यासाठी बनवत होत्या, पण त्यामुळे माधुरी बोलू शकले नाही. जानकीताई म्हणाल्या की, तुझ्या पणचा काय अर्थ आहे ते मी तुला नंतर विचारणार आहे. पहिलं तू तुझं ताट वाढून घे आणि जेवण करायला बस बरं. आता बोलत बसलो तर जेवण पण थंड होईल आणि जेवणाला उशीर पण होईल. तू बाजूला सरक, मी तुझ्यासाठी भाकर बनवते. असं म्हणून जानकीताईने तिला बाजूला सरकायला सांगितलं आणि स्वतः भाकरी बनवू लागल्या. त्यानंतर माधुरीने सासूच्या हातच्या गरम गरम भाकरीवर ताव मारला, कारण ती भाकरी जानकीताईने खूप प्रेमाने बनवली होती आणि त्यांचे प्रेम त्या भाकरीमध्ये उतरलं होतं. त्यामुळे माधुरीला ती भाकरी जास्तच गोड लागत होती. सासूच्या मनात तिच्याबद्दल एवढं प्रेम स्नेह पाहून तिच्या डोळ्यात अचानकच अश्रू आले. तिला प्रश्न पडला की, खरंच एक सासू आपल्या सुनावर एवढं प्रेम आणि स्नेह करू शकते का? पण माझ्या माहेरी तर हे सगळं केलं तर गुन्हा केल्यासारखं वागत असतात. तिने तिच्या वहिनीला तर गरम गरम भाकरी खाताना तर कधी पाहिलंच नाही. गरम गरम जेवण तर लांबचीच गोष्ट आहे. वहिनीने कधी डायनिंग टेबलवर बसून जेवण पण केलं नाही. तिच्या तर माहेरी त्यांच्या सुनांना खाली जमिनीवर बसून जेवण करायला लावतात, पण इथे तर तिच्या सासूने तिला लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सगळ्यांसोबत डायनिंग टेबलवर जेवण करायला बसवलं होतं. तिला आश्चर्य असं वाटत होतं. खरं तर माधुरीच्या आजीने आणि आईनेच तिला सगळ्यांसोबत बसण्यासाठी मनाई केली होती आणि माधुरीला तर सासरी आल्यावर लगेचच तिच्या सासूने पदर घेण्याचा नियम मोडून टाकला होता. पण तिच्या माहेरी तर तिची आई अजून तिच्या आजीसमोर पदर घेऊन आहे, त्यामुळे त्या सगळ्या गोष्टीबद्दल अंतर माधुरी करत होती. पण गरम गरम जेवण भेटेल अशी अपेक्षा तिला वाटत नव्हती. ती बसल्या बसल्या विचारच करत होती. तेव्हा जानकीताई सोनपापडी घेऊन आल्या. त्या म्हणाल्या की, हे धर सोनपापडी, तुझ्या आईने मला सांगितलं होतं की जेवण झाल्यावर तुला काहीतरी गोड खाऊ वाटतं, त्यासाठी मी घेऊन आली आहे. तुझ्या आईला मी सांगितलं होतं, आमच्या घरी कशाचीच कमी नाही, तुला जे काही आवडेल ते या घरात मिळेल, तुम्ही कशाचीच काळजी घेऊ नका. असं म्हणताच जानकीताई हसत माधुरीच्या शेजारी बसल्या.
ती जानकीताईला म्हणाली की खरंच आई, तुम्ही खूप चांगले आहेत. नाहीतर माझ्या आईने आणि माझ्या आजीने तर दुसरंच काहीतरी मला सांगितलं होतं. मी या घरात आल्यापासून सगळ्याच गोष्टी माझ्यासाठी हैराण होणाऱ्या घडत आहेत. तर मग सांग सुनबाई, तुझ्या आजीने आणि आईने तुला काय सांगितलं होतं? जानकीताई हसतच माधुरीला विचारत होत्या. ती जानकीताईच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली की आई, माझ्या आजीने आणि आईने मला सांगितलं होतं की घरातील सगळे जेवण करून झाल्यानंतरच तू जेवण करायचं. चुकून पण तुझी काय इच्छा आहे ती सांगायची नाही आणि जे पण थंड गरम शिळं अन्न मिळेल ते चुपचाप खायचं. नाहीतर सासरची म्हणतील की किती असंस्कारी आम्हाला सून मिळाली आहे आणि त्यामुळे माझ्या माहेरची बरबादी होईल. आणि हे पण सांगितलं होतं की सगळ्यांच्या बरोबरीने बसायचं नाही. डोक्यावर खांद्यावर पदर नेहमी असला पाहिजे. पण जसं माझ्या आईने आजीने सांगितलं आहे तसं तर तुम्ही काहीच करायला माझ्यावर जबरदस्ती केली नाही. माधुरीच्या डोळ्यात तिच्या सासूबद्दल स्नेह दिसत होता. आई, माझा परिवार आणि इथल्या परिवार मला जमीन आसमानाचा फरक दिसला आहे. आणि हा आई, माझी वहिनी पण सगळ्यांना जेवण घातल्यानंतरच ती जेवत असते. वहिनी जेव्हापासून घरात आली आहे तेव्हापासून तिला कोणी गरम भाकर खायची का म्हणून विचारलं पण नाही आणि तिला गरम भाकर करून पण दिली नाही. एवढेच नाही तर मी सुद्धा वहिनीचा कधीच विचार केला नाही. पण मी आता जेव्हा पण माहेरी जाईल तेव्हा मी तुमच्याबद्दल सगळ्यांना सांगणार आहे. सगळ्यांना मी सांगणार आहे की बघा माझी सासू किती समजदार आणि मायाळू आहे आणि त्यांना पण मी तुमचा आदर्श घ्यायला सांगणार आहे. मला असं वाटत आहे की माझ्या वहिनीला पण तशाच सुखसुविधा मिळाव्यात अशा तुम्ही मला देत आहात. एकदम बरोबर बोलत आहेस माधुरी तू. पण तुला माहीत आहे या समाजामध्ये सुनाला अशी का वागणूक दिली जाते? तुला माहीत आहे त्याच वयाच्या मुलीला ते हातात हात देतात, परंतु त्याच वयाच्या सुनाला ते तिच्यावर जिम्मेदारीचे ओझे टाकत असतात. तिच्या प्रत्येक इच्छाला महत्त्व दिले जात नाही. तिला हे सांगितलं जाते की सगळ्यांसोबत बसायचं नाही, सगळ्यांसोबत बोलायचं नाही, हसायचं नाही, नेहमी खांद्यावर डोक्यावर पदर घ्यायचा. जेवण पण सगळ्यांचं झाल्यावर राहिलेलं खायचं. पण जशी मुलगी तशी सून. खरंच एका दिवसानंतर सगळं बदललं जातं का? आणि परत माणसे तोंड वर करून म्हणत असतात की सून ती सूनच असते आणि ती सून मुलीसारखं प्रेम देऊ शकत नाही. पण आपण पण त्या सूनला मुलीप्रमाणे प्रेम दिलं पाहिजे. मग सून आपल्यावर मुलीप्रमाणे प्रेम करत असते. एवढं बोलून जानकीताई काहीतरी विचार करू लागल्या. त्या माधुरीला सांगू लागल्या की तुला माहीत आहे माधुरी, जेव्हा माझं लग्न झालं होतं तेव्हा तुझ्या वहिनीसारखीच माझी परिस्थिती होती. एक दिवस मला खूप भूक लागली होती आणि जेवण करायला बसले तर कळाले की भाजी समाप्त झाली आहे. मी माझ्यासाठी दुसरी भाजी बनवू लागली. त्यासाठी मी 2 बटाटे चिरले होते. पण हे सर्व पाहून सासू माझी रागाने माझ्यापाशी आली आणि मला रागात म्हणाली की जानकी, तू हे काय करत आहेस? मी म्हणाले, मला खूप भूक लागली आहे, त्यासाठी दुसरी भाजी बनवत आहे. मी एकदम घाबरत बोलत होते कारण सासूच्या आवाजाने माझे हातपाय थरथर कापत होते. सासू म्हणाली की एकदा भाजी संपल्यावर आपल्यात नंतर भाजी करत नाहीत आणि आपण तर सुना जे काही आहे ते खाऊन पोट भरवतात. तू चटणी भाकर खाऊन पोट भर आणि अजिबात दुसरी भाजी बनवू नकोस. पण मी रडत सासूबाईला म्हणाली की सासूबाई, मला तर चटणी खाऊ वाटत नाही, माझ्या पोटात आग पडते. तर मग सासू मला म्हणाली की तर तुझ्या शरीराला सवय लाव, कारण आपल्या इथे तर हाच नियम आहे की जे सुनेने काही मिळेल ते शांतपणे खावे, आपली इच्छा कोणाला सांगू नये. असं म्हणून काडेपेटी घेऊन सासू निघून गेली.
कारण त्यावेळेस आम्ही जेवण चुलीवर बनवत होतो. मी त्या दिवशी पहिल्यांदाच खूप रडली. तेव्हा मी पण केला होता की जेव्हा मला सून येईल तेव्हा मी तिच्याच बाबतीत असं वाईट कधीच घडून देणार नाही. मी माझ्या सूनला मुलीप्रमाणे प्रेम देईल. कधीच सून आहे हे बंधन मी तिला तिच्यावर लावणार नाही. माधुरी सासूचं बोलणं ऐकून इमोशनल झाली. माधुरी जे झालं ते झालं, पण आता सगळंच व्यवस्थित होणार आहे. आणि असं म्हणून सासूबाईने त्यांच्या हाताने सोनपापडीचा एक तुकडा माधुरीच्या तोंडात घातला. माधुरीला तिच्या भाग्यावर खूप गर्व वाटू लागला. 15 दिवसांनी माधुरी तिच्या माहेरी गेली आणि तिची आजी आणि आई तिला सासरच्याबद्दल विचारू लागले. माधुरीची आजी माधुरीला म्हणाली की माझ्या नातीचा चेहरा खूप प्रसन्न दिसत आहे. असं वाटत आहे की तुला सासरे खूप सुख मिळत आहे. असं वाटत आहे की आम्ही दिलेला कानमंत्र तू व्यवस्थित पार पाडत आहे. माधुरीने प्रेमाने तिच्या वहिनीला मिठीत घेतलं. माधुरी म्हणाली की माझ्या सासरबद्दल तुम्हाला काही सांगितलं तर खरंच तुमच्या पायाखालची जमीनच सरकल. असं म्हणून माधुरीने तिच्या सासरबद्दल एक ना एक शब्द ती सांगू लागली. कसं तिने तिच्या आईने आणि आजीने शिकवलेलं खोटं ठरवलं आणि खरंच तिच्या वहिनीच्या, आजीच्या आणि आईच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांना विश्वासच बसत नव्हता. तुम्हाला खरंच पश्चाताप होत असेल तर प्लीज सगळं काही विसरून आजी आणि आई तुम्ही दोघी पण आपापल्या सुनाला तसंच प्रेम आणि स्नेह द्या असं मला वाटत आहे. माधुरीची आजी म्हणाली की ठीक आहे बाई, आजपासून आम्ही तो रिवाज बंद करणार आहे. आजपासून तुझी आई आणि तुझी वहिनी या घरातल्या मुलीप्रमाणे राहतील. त्यांच्यावर कोणतेही बंधने मी लादणार नाही. पण सगळ्यात आनंदी तर माधुरीची वहिनी झाली, कारण सगळ्यात जास्त प्रॉब्लेम तर तिलाच होत होता. सुरुवातीला कठीण गेलं, पण हळूहळू सगळं काही नॉर्मल झालं आणि नणंदमुळे तिची वहिनी आनंदात होती. माधुरीला ती नेहमी तिचे आभार मानत होती आणि आपली वहिनी आनंदात आहे हे पाहून माधुरी पण खूप आनंदी होत होती. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.